1000 रुपयाने 2000 भाडायला लागतात. घरच्याच्या शिवाय खाऊन आम्ही खेळतो. आता काय करणार, दुसरा काही पर्याय नाही. सॉरी सर. तुमच्यासाठी एक महत्त्वाची मी सूचना पोचवेल. एक खुशखबर आहे, कारण बदलापुरातील एक नामांकित स्पर्धा 13 बाईकसह ती स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये भारतप्रेमी याच नावानं संघ मैदानावरती खेळणार आहे. त्यामुळे उत्तमजी गवळी साहेबांनी संघ तिथे मात्र बांधलाय. हे देखील खुशखबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी उत्तमजी गवळी साहेबांना विनंती करेल, आपण या 4 ओव्हरची बाज असणार आहे. आपला सन्मान आम्ही करू. मी चेतनजी धुळे साहेबांना विनंती करेल, उत्तमजी गवळी साहेबांचा सन्मान आपण करू या मंचावरती. खरं तर विकीने सांगितलं की आम्ही पुरा झालोय, परंतु आता त्यांच्या मागे बॅकअप आहे उत्तमजी गवळी साहेबांचं. मग आता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी आणि सोमनाथजी. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती केलं आक्रमण. डीप कव्हर पॉइंट रिजनला आलाय चौकार. 4 धावा. कैमरामैन जल्दी फोकस करो. सागर इरमाळी यांच्या बॅटमधून चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. लेंथ अगदी पुढे होती बॉलची. सेकोटी पेटवू नका विनंती. मैदानाच्या बाहेर सेकोटी कोणी पेटवू नका. सेकोटी आपण लगेच विझवायची आहे, कारण धूर तयार होतो आणि तो धूर मैदानावरती येतो. विनंती लगेच आपण विझवा. 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. यावेळेस बॅकफुटला गेले पॉईंट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण. प्रयत्न अपेक्षा चांगले असू शकले असते. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सिकी सिंगल पूर्ण केली. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आदर्श 11 मांगणी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरगाव संघ मैदानावरती खेळतोय. ज्यावेळेस हुक करतायत बॉलला. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. मॅक्सिमम षटकार. मागचा बॉल ऑलरेडी मोठा हिट आलाय आणि पुढचा बॉल फ्रेड आहे. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. शरीरावरती बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे. धावबाद होऊ शकतात फ्रेडच्या बॉलवरती, परंतु एक धाव इथे प्राप्त होईल. लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहे. 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली या ठिकाणी शिरगाव संघाने देखील. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. मिडविकेटचे खेळाडू स्क्वेअरलेगच्या दिशेने आलेत. एक धाव पूर्ण झाली. 2दा प्रयत्न. धावबाद होऊ शकतात आणि धावबाद झाले देखील. बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये सागर इरमाळी रन आउट. भोसले मैदानावरती दाखल झालेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये 23 धावेंची महत्वाची खेळी कुंदन भोसले यांनी केली होती. तेच कुंदन भोसले आता क्रमांक 3 वरती पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालेत. धावपलकावरती एकूण धावा आहेत 14.
षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. अजूनही एक बॉल शिल्लक, 14 धावा ऑलरेडी झाल्यात. 4 षटकांची मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच आदर्श 11 वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरगाव संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. जय भवानी नेहा 11 शिरगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि त्याचा पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आमदार चषक 2025 अतिशय नेत्रदीपक आयोजन असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस बॅकलीट खाली आलेले हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स करतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. सेन्सिबल क्रिएट फ्रॉम द बॅटर. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15. धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाज अंशुल आणि कुंदन ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजीसाठी तेजस दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. चला विनंती आहे थोडीशी घाई करा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आम्ही चेक करतोय आणि 15 मिनिटांमध्येच 3 षटकं पूर्ण झाली पाहिजे त्याची काळजी आपण घ्या. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. चला 12 वाजून 20 मिनिटांनी मॅच सुरू झालेली आहे. 15 मिनिटं आम्ही काउंट करू. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली पाहिजे त्याची काळजी आपण घ्या. गोलंदाज तेजस. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरील डिलिव्हरी होती. पडल्यानंतर मात्र जास्त उसळी बॉलने घेतली नाही. हा बॉल डॉट असेल. गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. कुंदन आणि अंशुल ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल झाला. बॅटचा संपर्क मे बी आहे आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. चौकार. धावफलकावरती सुपला शॉट आला होता. फलंदाज अंशुल यांच्या बॅटमधून चौकार आलाय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. अंशुल यांच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहतोय आणि हे मात्र एखाद्या गोलंदाजासाठी चांगलं वैशिष्ट्य. त्यांचा बॉल जास्ती उसळी घेत नाही. अतिरिक्त उसळी घेत नाही. ते गोलंदाज नेहमी सक्षम राहतात क्रिकेटमध्ये. तेच चित्र पाहायला मिळतं या ठिकाणी. गोलंदाज तेजस यांच्यासोबत देखील बॉल त्यांचा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅक फुटला गेले आणि यावेळेस पॉवरफुल फटका आहे. पूल करत असताना बॉल गोल झालाय. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. आमदार चषकामधला हा दमदार चटकार. 6 धावा. एकूण 7 धावा इथे प्राप्त होतील फलंदाजासाठी. खरं तर बाय 6 गेट 1 फ्री देखील नो बॉल पंचांनी घोषित केला आणि या ठिकाणी धावफलक पुढे जाईल. वेगानं धावफलकावरती धावा आहेत 27. यस इट्स नो बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. यावेळेस देखील क्षेत्रावरती बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती.
षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये एक नो बॉल आला होता, याही षटकामध्ये एक नो बॉल आलाय आणि खेळाडू तिथे थोडेसे इंजर्ड आहेत. चला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं, जास्ती विलंब घेऊ नका. यानंतर ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. विनंती आत्ताच ड्रिंक्स आपण घ्या. पाणी जर आवश्यक असेल तर आत्ताच आपण पाणी घ्या, तिथून पाणी उपलब्ध आहे. ड्रिंक्स ब्रेक हा तुमचा काउंट होतो लगेच. चला विनंती आणि सेफ्टी गार्ड आपण परिधान करायची ही देखील आयोजकांच्या वतीने विनंती आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सेफ्टी गार्ड किंवा सेंटर गार्ड, त्याला टेक्निकल लँग्वेज म्हणतात, ते आपण वापरायचं ही विनंती आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की सेंटर गार्ड आपण परिधान करायचे आणि तदनंतरच मैदानावरती उतरायचं ही देखील आयोजकांच्या वतीने सूचना आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. बॅकफुटला गेलेत यावेळेस, बॉलला गाईड देखील केलं, क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला स्पीडअप अपेक्षित आहे, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय जय भवानी नेहा 11 शिरगाव संघ. बेलोली गावचे नामांकित उद्योजक अप्पाशेठ वारे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरेश शेठ धुळे यांचे अत्यंत जवळचे, अगदी आपण पाहतोय मित्रासारखा भाऊ आणि भावासारखा मित्र अप्पाशेठ वारे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सुद्धा मेंबर्स आहेत. कबड्डीवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, तितकंच प्रेम त्यांचं क्रिकेटवरती सुद्धा आहे. स्वागत आहे आपलं अप्पाशेठ वारे. धन्यवाद. एकोणतीस धावा धावफलकावरती. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. ज्यावेळेस देखील हुक करतायत बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॉलला हुक केलंय आणि 4 धावा बुक झाल्यात. चौकार. आहे ही विनंती आहे. यावेळेस देखील सुपला शॉट. आणखी एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. अप्रतिम फटका स्कूप करत असताना धावा मिळतील 4 आमदार चषकामधला. त्यांच्याकडे नजाकत 360 डिग्रीमध्ये खेळण्याची क्षमता आहे. 360 डिग्री प्लेयर आहेत कुंदन भोसले आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग ते करतायत. कुंदन भोसले KB इन फॉर्म, चांगली बॅटिंग करतायत कुंदन भोसले सध्याच्या घडीला. 37 धावा धावफलकावरती आहेत. कुंदन भोसले मेन ऑन द फायर. चला स्पीडअप अपेक्षित क्षेत्ररक्षण करणारी टीम. ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल बॅटचा एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 38 धावा धावपलकावरती. गोलंदाज ओम यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 चौकार आले होते, त्यानंतर एक सिंगल आणि आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज अंशुल आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत मिळाली एक धाव. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेनं 39 धावा धावपलकावरती. 39 धावफलक वधारताना पाहायला मिळतोय. 39 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 40 धावा. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती. लगातार 2 चौकार आल्यानंतर लगातार 3 सिंगल देखील आल्यात आणि 40 धाव्यांपर्यंत धावपलक पोहोचले. म्हणजे फलंदाज फक्त आक्रमण करायचं असं नाही, तर सिंगल डबलला देखील प्राधान्य त्याने दिले. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस फलंदाज लेग बिफोर विकेट आउट होतील आणि इथे आली विकेट. सफलता आली लेग बिफोर विकेट. आता स्पीडअप करणे गरजेचं आहे. अंतिम षटकासाठी आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. 15 मिनिटांमध्ये 3 टाकले म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही आहे. अजून पुढच्या 5 मिनिटांमध्ये एक षटक आपल्याला पूर्ण करायचे, याची देखील नोंद आपण करून घ्या. गोलंदाजी करणारी टीम घाई करणं गरजेचं आहे. आदर्श वांगणी टीम धावपलकावरती धावा आहेत 40. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळेस देखील प्ले अँड मिस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट येईल. 40 धावा धावपलकावरती. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज अर्जुन बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 40 धावा धावपलकावरती. सन्मानजनक धावसंख्या तर उभारली आहे शिरगाव संघानं देखील. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने लेफ्ट शॉट खेळायचा होता. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक मला वाटतं बॅटच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे. येस इट इज. राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज दोनही संघाचे संघनायक, आपला विनंती, आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. यावेळेस देखील बॅटचं एज लागलंय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये सेल टिपतील. आली आहे सफलता. मोहन मैदानावरती दाखल झालेत आणि महत्वाची बाब म्हणजे कुंदन भोसले असून देखील मैदानावरती आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके इथून जर आले तर मग मात्र एक आणखी धावसंख्येला आकार कसा देता येईल.
ज्यावेळेस देखील फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती, त्यांना घरपोच सेवा दिली आहे, फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट, फलंदाज बाद. अंदाज क्रमांक 6 वरती उमेश मैदानावरती दाखल झालेत. एखादा मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. आता स्ट्राईक पासून वंचित राहतील कुंदन भोसले. जरी मैदानावरती असतील तरी देखील ह्या बॉलसाठी तर ते स्ट्राईक पासून वंचित राहणार आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. त्यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. धावबाद होऊ शकतात आणि फलंदाज धावबाद झाले देखील. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. झाल्यावरती नवीन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावी लागते. हा नियम काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी बदलला गेला. तर त्यापूर्वी नियम होता की फलंदाज क्रॉस झालेत की नाही हे पाहिलं जायचं आणि त्यानुसार स्ट्राईक घेतली जायची. परंतु काही नियम क्रिकेटमध्ये बदलले गेलेत. अंतिम बॉल विकेट कीपरकडून चूक झाली. धावबाद देखील होऊ शकतात आणि अपील पंचांकडे तर ऑलरेडी झाली आहे. अजूनही नॉन स्ट्राईक एंडला स्टंपला बॉल लागला नाही. आत्ताही दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. आता स्टंप उचलला गेलाय आणि आत्ता फलंदाज बाद आहेत, म्हणजे 2 धावा पूर्ण झाल्यात. पहिली चेक केली जाईल, या सिटीज पहिली चेक केली जाईल. पहिले धावेच्या वेळेस चेक केलं जाईल आणि अदरवाईज तेव्हा आऊट नसेल तर 2 धावा पूर्ण होऊन फलंदाज बाद आहेत. फलंदाज बाद आहेत, परंतु पहिली धाव घेताना बाद आहेत का हे पहिल्यांदा चेक केलं जाईल. टॉस तर फलंदाज बचावले होते पहिल्यांदा आणि याचाच अर्थ असा होतो की 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा असतील 43 धावा. 44 धाव्यांचं टार्गेट असेल. 44 इज द टार्गेट. 44 धाव्यांचं लक्ष आहे. टॉस आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय अप्पाजी वारे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय चेतनजी धुळे साहेब आणि अप्पा वारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. विनंती दोन्ही मान्यवरांना आपण या. छापा असा कॉल होता आणि छापा ॲज इट इज आलाय. पाहुण्यांना विनंती आपण स्थाना बनवायचंय. तर निर्णय आपल्यापर्यंत येईलच. ओम कुंडेश्वर भोज संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि पाहुण्यांना विनंती आपण स्थाना बनवायचंय.
उद्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 4:30 वाजता रिपोर्टिंग आणि बरोबर 5 वाजता पहिला बॉल पडेल. अदरवाईज ज्या संघांची मॅच आणि टॉस वेळेवरती होणार नाही त्या संघांना बॉलची पॅनल्टी असेल, धावांची पॅनल्टी नसणार आहे. बॉलची चेंडूची पॅनल्टी दिली जाईल, याची नोंद आपण करून घ्यायची आहे. चामटोली आणि मानकिवली बी पहिला सामना आहे आणि विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहा. 4:30 वाजता रिपोर्टिंग असेल आणि 5 वाजता बरोबर मॅचला सुरुवात होईल. यावेळेस देखील बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगानं आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉल सीमारेषच्या दिशेने धावतोय, चौकार आलाय आणि सेकंड मॅच गोरेगाव आणि भाल बी सर्व संघांना विनंती दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचंय. उद्या 4:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे आणि 5 वाजता सामन्याला सुरुवात होईल, याची नोंद सर्वांनी करून घ्यायची आहे. ज्यावेळेस देखील डॉट बॉल आलाय आणि आज जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था, खरं तर घरगुती जेवण या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालं आणि त्यासाठी सन्माननीय हरेशदादा यांचे मोठे बंधू बंडूशेठ धुळे साहेबांचे मनापासून आभार. अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद प्रत्येकाने दिला. इतकं चांगल्या दर्जाचं जेवण आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, आपले मनापासून आभार. अपील झाली आहे आणि तेजस इथे माघारी परततील. बिग फिश कॉट इन द ट्रॅप. आली आहे विकेट, फलंदाज बाद. झालेत इन ॲट नंबर 3 वरती 4 धावा धावबलकावरती आहेत. चव्वेचाळीस धाव्यांचं लक्ष या ठिकाणी आहे. आदर्श 11 मागणी संघासमोर लक्ष निश्चित कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. 11च्या धावगतीनं प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्या त्या ठिकाणी आदर्श 11 मागणी संघाला. पुढचा बॉल यावेळेस मिडल क्षेत्रामध्ये संधी आहे. ओ डायरेक्ट हिट आवश्यक होती, ती झाली नाहीये. ती जर झाली असती तर काम तमाम झालं असतं फलंदाजाचं, परंतु आली एक धाव. चिकी सिंगल इथे पूर्ण झाली. रिस्क सोबत रिवॉर्ड तर मिळालाय. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. हेमंत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि धावफलकावरती धावा आहेत 5. अरुण मार्क ऑफ झालेत. आता स्ट्राईक एंड वरती सोन्या. यावेळेस सोन्याने लॉफ्ट तर केला. हेलिकॉप्टर शॉट हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत आणि टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. बॉल कॅरी झाला नाही त्यांच्यापर्यंत. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत एकूण 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोर. 7 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत एकूण 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती 8 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला वेगाने. 1 धाव तर प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल.
9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावपलकावरती. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट ही दिलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मयूर यांच्या माध्यमातून पहिला बॉल अचूक टप्प्यावरती आहे. आणि अचूकता ही खूप महत्वाची बाजू असते. तुम्ही ज्यावेळेस ॲज अ गोलंदाजी करत असता अचूकता हे खूप महत्वाचं. ॲक्युरसी खूप महत्वाची आहे. गोलंदाज म्हणून ती ॲक्युरसी मयूर यांच्याकडे आहे. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती डॉट बॉल. क्लीन बोर्ड. यू मिस साइड डेफिनेटली हिट. यावेळेस परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळालं गोलंदाज. फलंदाज सफल झाले होते आणि त्यानंतर स्टंप त्याला दिसले. दांडी दाखवली आहे आणि ती आता गोलंदाजाने वाकवली आहे. विकेट. फलंदाज बाद. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या आदर्श 11 वांगणी संघाच्या अडचणी वाढल्यात. शिरगाव संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील शिरकाव करतोय. चांगली कामगिरी त्याने केली आहे. आदर्श 11 वांगणी टीमला देखील पुनरागमन करावं लागेल. इथून एखादी पार्टनरशिप त्यांना बिल्ड करावी लागेल. जिंकायचं असेल तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची. क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिपला खूप महत्त्व आहे. अनन्यसाधारण महत्त्व पार्टनरशिपला असतं, भागीदारीला असतं. भागीदारी बनवावी लागेल. डाऊन द लेग वाईट बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. दुहेरी अंकामध्ये धावपलक जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मयूर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडतंय. चूक झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. यस 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. आवश्यकता आहे धावांची. सध्याच्या घडीला धावा शोधतोय वांगणीचा संघ. त्यांना माहिती आहे 44 बनवायचे असतील तर प्रत्येक षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. मयूर पुढचा बॉल. ज्यावेळेस देखील आक्रमण केलंय समोर देशाने क्षेत्ररक्षक. ओ धावबाद होऊ शकतात आणि सहज धावबाद झालेत. दोनही बॅटर एकाच एंडला आहेत. एकाच पटरीवरती 2 ट्रेन. अपघात होणं निश्चित होतं. आली आहे विकेट. धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद. रिक्वेस्ट आपण या. आपण चेक करायचंय.
रोहन धावबाद झालेत. प्रवीणजी धुले साहेबांचे विशेष आभार आम्ही मानतो. या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सिरीजसाठी आम्हाला 2 बक्षीस या ठिकाणी मिळालेत आणि त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार आम्ही मानतोय. रोहन धावबाद झालेत. विनंती रोहन आपण या बाहेर. आणखी एक बॉल डॉट आलाय. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. 1 मोर डॉट डिलिव्हरी आणि 2 षटकांचा खेळ एकूण पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा, 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता असेल ती 30 धावा, 31 धावा अजूनही बनवायच्यात. 12 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल 31 धाव्यांची आवश्यकता आहे. क्षमता अजून देखील आहे. आदर्श 11 मागणी संघ त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणं हाच त्यांचा मंत्र आहे आणि इथून देखील वांगणी संघ पलटवार करू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी सागर इरमाळी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 12 बॉलमध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे. झैल ड्रॉप झालाय आणि 1 धाव प्राप्त झाली आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 30 धाव्यांची आवश्यकता आहे. स्वतःला सांगावं लागेल असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 30 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. ज्यावेळेस आक्रमण केलंय समोरच्या दिशेने गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शाडो तिथे होती.
खूप लेट दिसले, लेट स्टार्ट घेतली त्यांनी. एक धाव प्राप्त झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 धावा धावफलकावरती, 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 29 धावेंची आवश्यकता आहे. आता बॅटिंगचा वेग वाढवावा लागेल. हा बॉल खूप महत्वाचा आहे, यावरती जर मोठा फटका आला तर वांगणी संघ पुनरागमन करू शकतो. ज्यावेळेस देखील समोर दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव प्राप्त होईल. 2 धावेंचा प्रयत्न होईल का, तर झाला नाहीये. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 16 धावा धावफलकावरती. नऊ बॉल आणि 28 धावेंची अजून आवश्यकता. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहे, यावरती 1-2 मोठे फटके. त्यावेळेस देखील अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने जास्ती मोठा परिणाम मात्र शिरगाव संघावरती होणार नाहीये. 8 बॉल 27 धावेंची आवश्यकता. आणखी 2 जर षटकार आले तरी देखील आदर्श 11 मागणी संघ इथून पुनरागमन करू शकतो, परंतु ते 2 षटकार कोणाच्या बॅटमधून येतील हा सध्याच्या घडीला प्रश्न आहे. दोन धावा वाईडच्या माध्यमातून मिळाल्यात आणि वाईडच्या 2 धावेंसोबत धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 19 धावा धावफलकावरती. अरुण आणि ओम या जोडीकडे क्षमता आहे. एखादा मोठा फटका इथे जर आला तर आत्मविश्वास दोघांचाही वाढेल. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार केला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा संघर्षाचा शंखनाद करणारा, धावांचा कोंडी फोडणारा चौकार. 4 धावा. धावा धावफलकावरती आहेत. 23. आक्रमण तर केलंय अरुण यांनी. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. 2 धावांचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील प्राप्त होतील. अगदी सहज 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 25. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. त्याला स्पीडअप करायचे क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. स्पीडअप करणं गरजेचं आहे आणि ओम कोंडेश्वर बोस संघ आपण निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग का? येस, फिल्डिंग लगेच लावायची आपण. या षटकानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव, आपण देखील आपली ओपनिंग पेअर सज्ज ठेवायची विनंती आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. स्पीडअप आवश्यक आहे. चला विनंती आहे गोलंदाजी करणारी टीम, आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. स्पीडअप करायचं आहे विनंती आहे. चला जास्त अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. मॅचचं स्पीड तर स्लो होतोय परंतु अतिरिक्त वेळ देखील जातोय. सहा बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे. अरुण यांच्या बॅटमधून एक चौकार तर आलाय. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ओम यांच्याकडे देखील क्षमता आहे. पहिला बॉल खूप महत्त्वाचा असेल. पहिला दुसरा बॉल खूप महत्त्वाचा आहे या मॅचचा. त्यावरती जर मोठा फटका आला तर आदर्श 11 मागणी संघाकडे अजून देखील संधी आहे. पहिलाच बॉल समोर दिशेने आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल.
आणि एकच धाव इथे मिळेल. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहे. 18 धाव्यांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय सिच्युएशन. इथून मात्र 3 षटकार मारावे लागतील. अदरवाईज खूप सारे कॅल्क्युलेशन इथून बनतायत. 5 बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं नितांत गरजेचं आहे. अरुणकडे क्षमता आहे. ऑलरेडी एक चौकार त्यानं खेचलाय. त्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार केलाय. 1 धाव तर प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धाव इथे प्राप्त झाली आणि अरुण इथे धावबाद झालेत. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. अजूनही धावेंची आवश्यकता आहे. 18. 17 धावेंची आवश्यकता आहे. 4 मध्ये 17 आवश्यक आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. 4 बॉल आणि 17 धावेंची अजूनही आवश्यकता. ओम कोंडेश्वर बोस संघ सज्ज झालाय पुढच्या मॅच साठी. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपण देखील सज्ज राहायचंय. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. दूर कमी गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचले. झेल ड्रॉप झालाय आणि एकच धाव यावेळेस घेतली गेली आहे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करा विनंती आहे. पहिलाच बॉल त्यावरती केलाय आक्रमण आणि आवश्यकता होती या षटकाराची. तो षटकार इथे आलाय अखिलेश यांच्या बॅट मधून. अप्रतिम फटका. लेफ्ट शॉट पहिल्या बॉल वरती आलेला. इम्प्रोव्हायझेशन केलाय आणि ठोकलाय षटकार. 6 धावा. मैदानावरती फक्त दाखल झाले नाहीयेत. मॅच सिच्युएशन काहीही असू देत, मी माझा नॅचरल गेम खेळेल आणि पहिल्या बॉलवरती त्यानं आक्रमण केलंय. षटकार ठोकलाय आणि आता उर्वरित बॉल 2 शिल्लक आहेत आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. मॅच बॉल देखील मैदानात आलाय आणि अखिलेश काय बात आहे. जबरदस्त डगआउट मधून सेट होणार आहेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. षटकार त्याने ठोकलाय. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. अखिलेश यांच्या बॅटमधून ऑलरेडी षटकार आला. आता दबाव थोडासा गोलंदाजावरती देखील असेल. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. तर आपण पाहतोय इर्शाद भाई यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अर्शान मोटरचे सन्मान्य इर्शाद भाई यांच्या माध्यमातून संधी असणार आहे. ज्यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता गॅप मध्ये. 1 धाव तर प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. आता 1 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. काही काळ मात्र अखिलेशने नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणलं होतं. 2 धावा प्राप्त झाल्यात आणि आता एका बॉल मध्ये 8 धावेंची आवश्यकता आहे. 1 बॉल 8 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. इथून आता नो आणि वाईड वरती तुम्हाला डिपेंड राहावं लागेल.
ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू आहेत आणि शिरगाव संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. 7 धावेने ही मॅच जिंकली आहे शिरगाव संघाने. खूप खूप अभिनंदन शिरगाव टीम. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच रंगली आणि शेवटच्या 2-3 बॉलपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणीही सांगू शकत नव्हतं. अतिशय रंगतदार मॅच पाहायला मिळाली.